सॉफ्टवेअर घेतल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला अडचण येते त्यावेळेला तुमचं काम ठप्प पडतं आणि मग त्यावेळेला तुम्हाला इमिजिएट त्या 4-5 मिनिटांमध्ये रिस्पॉन्स मिळून थांबलेलं काम सुरू होणं गरजेचं असतं। त्यामुळे हे सॉफ्टवेअर वापरत असताना ते जितकं इकॉनॉमिकल होतं तितकं ते इझी टू हँडल होतं आणि त्यानंतर जो सर्व्हिस पार्ट होता तोही त्यांच्याकडून मला अतिशय उत्तम रित्या मिळालेला आहे। नमस्कार, मी चंद्रशेखर दिडभाई, पुण्यामध्येच माझा JG ट्रेडर्स या नावाने इंडस्ट्रियल कटिंग टूल्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आणि कंपन्यांना लागणारे छोटे छोटे पार्ट्स, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, मीडियम स्केल इंडस्ट्रीज, काही लार्ज स्केल इंडस्ट्रीज, शुगर फॅक्टरी या कंपन्यांना असे छोटे पार्ट्स जे त्यांना लवकर मिळत नाही याचा ट्रेडिंगचा व्यवसाय होता। मी मुळात मेकॅनिकल इंजिनियर आहे। हे करत असताना माझ्या लक्षात आलं की व्यवसाय जसा मार्केटिंगने किंवा कस्टमर रिलेशनने होतो, दुसरा एक पार्ट जो महत्वाचा असतो तो म्हणजे अकाउंटिंग। माझा व्यवसाय हा सिंगल हँडेड होता। मी स्वतःच कंपनीला व्हिजिट करायचो, लोकांना भेटायचो, त्यांना लागणारं मटेरियल गोळा करून द्यायचं आणि हे सगळं करून डिलिव्हर केल्यानंतर परत त्याचं इन्व्हॉइसिंग केल्यानंतर त्याचं संपूर्ण अकाउंटिंग मेंटेन करायचं। हे सर्व करताना अतिशय दमछाक होत होती, कारण अकाउंटिंग हा जो भाग आहे तो अतिशय थोडासा इंजिनियर झालेल्या माणसाला किंवा टेक्निकल माणसाला थोडा अवघड वाटतो, कारण ते सर्व त्याला ते मेंटेन करावं लागतं, परंतु तो पार्ट ऑफ द बिझनेस असतो। जो व्यक्ती एकमेव सर्व बाबी पाहतो त्याच्यासाठी ते अतिशय अवघड असतं। अशा परिस्थितीमध्ये मी अशा शोधात होतो की आपल्याला असं कुठलं एखादं एड जे हेल्प मिळते का की जे आपल्याला अकाउंटिंग मध्ये अतिशय महत्वपूर्ण कामाला येईल, कमीत कमी वेळामध्ये आपल्याला त्याच्यात काम करता येईल। कारण माझं अकाउंटिंगचं काम मी एका त्रयस्थ व्यक्तीला देत होतो, मग तो त्याच्या वेळेनुसार ते काम करणार, त्याच्या वेळेनुसार देत राहणार, तो वेळच्या वेळेला मिळेल असं नाही, प्लस त्याच्यात होणाऱ्या चुका मला वैयक्तिकरित्या ते सर्व शोधत बसावं लागायचं, म्हणजे ते डबल काम व्हायचं। आणि मग अशा वेळेला अकाउंटिंग हा अजून जास्तीत जास्त बिझनेस करण्याविषयी ते जास्त डोकेदुखीच होऊन बसलेला भाग होता। अशा वेळेला मग मी शोधात होतो की आपल्याला सिंगल पर्सनला काम करत असताना अकाउंटिंग मध्ये किंवा आपलं इन्व्हॉइसिंग करणे, स्टॉक मेंटेन करणे जो कॉम्प्युटरला बसल्या बसल्या आपल्याला सहजतेनं करता येईल, आणि अशा प्रकारच्या सॉफ्टवेअर मी शोधामध्ये असताना मला प्रसाद जोशी आणि त्यांची जी डिस्काउंट ही जी कंपनी आहे सॉफ्टवेअर बनवणारी यांच्याशी माझा संपर्क आला आणि मग प्रसाद जोशींनी माझ्याशी भेट घेऊन माझ्या कामाचं संपूर्ण स्वरूप समजावून घेतलं। कशा प्रकारे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आहेत, कशा प्रकारे किती प्रकारचे आयटम्स त्याच्यामध्ये डील केले जातात, नंबर ऑफ, कारण माझ्या याच्यामध्ये असे ठराविक आयटम्स नव्हते, ते मल्टिपल म्हणजे इन थाउजंड्स असल्यामुळे एक ठराविक ट्रेडर्सचा जसा बिझनेस असतो एक ठराविक आयटम असतात तसा नसतो, कारण कुठल्या कंपनीला काय लागेल हे माहित नसतं, त्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन नवीन आयटम त्याच्यात ऍड होत होते। त्यामुळे हे सगळं ऍडिशन होऊन तो डाटा कसा इन्व्हेंटरीचा ठेवला जावा याचा सर्व त्यांनी अभ्यास केला आणि मग वैयक्तिकरित्या सर्व डाटा त्याच्यात एंट्री करून त्याचं इन्व्हॉइसिंग करून अकाउंटिंग जे आहे डेबिट क्रेडिट सर्व एका क्लिक मध्ये कसं मिळेल हे सर्व त्यांनी मला डिझाईन करून दिलं। याच्यामध्ये महत्वाचा भाग असा होता की इकॉनॉमिक पार्ट म्हणजे बिझनेस हा मीडियम स्वरूपाचा असल्यामुळे फार मोठे सॉफ्टवेअर्स किंवा एखाद्या व्यक्ती कामाला ठेवणं हेही परवडणारं नव्हतं, त्यामुळे मध्यम स्वरूपाचं एक इकॉनॉमिकल असं होईल की जेणेकरून आपलं काम पण होईल परंतु इकॉनॉमिकली ते आपल्याला अफोर्डेबल पण होईल, परवडेल। माझ्या ज्या नीड्स होत्या ते अतिशय उत्तमरित्या त्यांनी त्या सॉफ्टवेअर मध्ये डिझाईन करून बसवल्या आणि अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर मला बिझनेस मध्ये अतिशय हेल्पफुल झालं। जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी त्यांचं सॉफ्टवेअर वापरलं। याच्यामध्ये महत्वाचा पार्ट असा होता की सॉफ्टवेअर वापर करत असताना अडचणी येत असतात आपल्याला, तर त्या ज्या अडचणी आहेत त्या त्यांनी वेळच्या वेळेला अतिशय व्यवस्थित सर्व्हिस देऊन त्याचं निवारण केलं। कारण सॉफ्टवेअर घेतल्यानंतर यातला महत्वाचा जो भाग असतो की तुम्हाला ज्या वेळेला अडचण येते त्यावेळेला तुमचं काम ठप्प पडतं आणि मग त्यावेळेला तुम्हाला इमिजिएट त्या 4-5 मिनिटांमध्ये रिस्पॉन्स मिळून थांबलेलं काम सुरू होणं गरजेचं असतं, परंतु माझ्या बाबतीत जवळजवळ 99% वेळेला हे अतिशय इझिली त्यांच्याकडून झालेलं आहे। ते कुठेही असले तर त्यांना सांगितलं असा प्रॉब्लेम आलेला आहे की लगेच ते त्याच्यामध्ये जाऊन इथं हे करा, अशा प्रकारे सजेशन देऊन ते व्हायचं। आणि जर शक्यच नसेल त्यावेळेला थोडा कॉम्प्लिकेशन प्रॉब्लेम असेल तर मग ते स्वतः त्याच्यावर लगेच लक्ष देऊन काम करायचे आणि तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हायचा। त्यामुळे हे सॉफ्टवेअर वापरत असताना ते जितकं इकॉनॉमिकल होतं तितकं ते इझी टू हँडल होतं आणि त्यानंतर जो सर्व्हिस पार्ट होता तोही त्यांच्याकडून मला अतिशय उत्तम रित्या मिळालेला आहे।
त्यामुळे हे सॉफ्टवेअर एक प्रकारे बिझनेसमध्ये जसं मार्केटिंग किंवा ह्युमन रिलेशन जपणे हे जितका पार्ट महत्वाचा असतो, तितकं अकाउंटिंग मध्ये अतिशय आपल्याला इझी आणि इकॉनॉमिकल होऊन आपला बिझनेस मध्ये कसं आपल्याला पुढे जाता येईल त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे अतिशय युजफुल असं सॉफ्टवेअर होतं. आणि हे सॉफ्टवेअर तुम्ही लोकांनी वापरावं असंच मी सजेस्ट करीन, ज्यातून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत अकाउंटिंगच्या आणि इतर गोष्टी त्या अतिशय कमीत कमी खर्चामध्ये आणि सुलभरित्या सोडवता येतील.